याच्यातून जे सांगायचं आहे ना ते काहीतरी वेगळं आहे. आणि दोघांनाही आम्हाला मुली असल्यामुळे ते आम्ही जास्त जाणवलं मला ते. गिरीश आलतू फालतू नाटक करणारच नाही जोपर्यंत त्याला इथे बसत नाही. तो इथून विचार करणारा आहेच, पण तो इथून जास्त विचार करतो असं मला वाटतं. प्रचंड लोकसंख्येच्या जगात आपल्यावर जीवापाड प्रेम करणारी फक्त 5-6 माणसं असतात. बाकी जगाला तुमचं काहीच देणं घेणं नसतं. तर जेव्हा मला माझ्या घराच्या बाहेर पडून नृत्य शिकायला जायचं होतं दुसऱ्या याच्यामध्ये गावामध्ये, मी फार नाही इकडनं चेन्नईला, तर तेव्हा माझ्या वेळी छे चेन्नईला वगैरे नाही तुला पाठवणार आम्ही शिकायला, एवढ्या लांब नाही पाठवणार. पण जेव्हा माझी लेक म्हणाली की मला ऑस्ट्रेलियाला जावं लागेल, तेव्हा माझी लगेच म्हणाली तिला अडवू नकोस. एक नक्की होईल की हे जे फॅमिली बॉन्डिंग आम्ही म्हणतोय की एकमेकांच्या बद्दल ते नक्की काहीतरी 1% जरी गेलं ना, मी मगाशी म्हटलं तसं की आपल्या फॅमिलीला आपण खूप महत्त्व दिलं पाहिजे आणि ही फॅमिली टिकवली पाहिजे, हा विचार जरी गेला तरी खूप आहे. ज्याला मी सांगितलं नाही नवीनच आहेत लेखक दिग्दर्शक संदीप दंडोते. अच्छा संदीप दंडोते. म्हणलं अरे बापरे आपण खूपच मागे आहोत. म्हणजे खूप जणांना संदीप दंडोते माहिती आहेत. इतकं तुम्ही परावलंबन जेव्हा करता ना, तेव्हा तुम्ही एकीकडे थोडेसे निष्काळजी होत जाता, केअरलेस होत जाता, मूर्ख होत जाता, बाळोट होत जाता. तर तो जो आहे फोन किंवा ही टेक्नॉलॉजी ही जितकी स्मार्ट होते तितकं जिवंतपणा तुमच्याकडे आहे ते तुम्ही सगळं निर्जीव करत चालला आहात. ते ह्या 3 गोष्टी फार मोठ्या लेखकांच्या मी अनुभवल्या. त्या मी या लेखकाच्या पहिल्या व्यावसायिक नाटकात अनुभवतोय. सो तो आता पुढे काय करेल हे मी सांगायला नको. खरं तर म्हटलं जातं नेमकं कुठे थांबायचं हे कळल्यावरची एंट्रीला फार महत्त्वाचं असतं आणि त्यातली एक्झिटही तितकीच महत्त्वाची असते. पण अशा वेळेला इतकी गोड माणसं माझ्याबरोबर आहेत ज्यांच्या आयुष्यातल्या पुन्हा 30 वर्षांनी एकत्र येण्याच्या एंट्रीचंही कौतुक होत आहे. जाणून घेऊया या गोड माणसांबद्दल. डॉक्टर गिरीश ओक आणि अभिनेत्री सुकन्या कुलकर्णी मोने, खूप खूप स्वागत आहे लेट्सअपमध्ये. आणि डॉक्टर म्हणजे मला वाटतं की 90च्या दशकातलं कुसुम मनोहर लिहिले. म्हणजे परवा मी अशोक काकांना भेटलेलो तर त्यावेळेला चर्चा निघाली तर ते म्हणाले अरे काय इतकी गोड सगळी ती भट्टी जुळून आली होती, काय त्या आठवणी आहेत कशा पद्धतीने. आणि आता अख्खं पुन्हा ते कनेक्ट होणं, ते सर्कल कम्प्लिशनचा मुद्दा वाटतोय का तुम्हाला? एका अर्थाने हो. म्हणजे एक अगदी ढोबळ मुद्दा असा की मी आणि सुकन्या परत काम करतोय. आम्ही अजून नाटकातच काम करतोय. दोघेही ॲक्ट्रेस, ती ॲक्ट्रेस आहे, मी ॲक्टर आहे अजूनही. जोडधंदा काही सुरू केलेला नाही वेगळा. आणि तिसरा महत्त्वाचा मुद्दा असा की त्या नाटकात जसा एक काहीतरी वेगळा सोशल मेसेज होता किंवा सोशल प्रॉब्लेम होता किंवा सोशल गोष्टीला खूप हलणाऱ्या गोष्टीला हात लावला होता त्या कथानकाने, तसाच या नाटकात सुद्धा एक फारच वेगळी काळाला अतिशय जवळची असणारी अशी एक गोष्ट आहे जी हादरवून टाकणारी गोष्ट आहे, ती परत एकदा या नाटकात हात लावेल. आणि तर ते साम्य आणि परत सुकन्या माझ्याबरोबर आहे. फक्त इथे 2 इंटरचेंजचं हे नाही आहे, मला रोल इंटरचेंज करायला मिळणार नाही आहेत कारण नाटकात तसा रोलच नाही आहे. म्हणजे मीच काहीतरी साडी नेसून आजीचा रोल केला तरच फक्त होऊ शकतं, कारण नाही तर मुलाचा रोल मी करू शकत नाही आहे. पण हे साम्य डेफिनेटली आहे. निश्चित. सुकन्याताई, हे सगळं करत असताना ज्या पद्धतीचं ते वातावरण होतं त्यावेळेचा काळ आत्ताचा काळ, खऱ्या अर्थानं इक्वेशन्स बदलली आहेत. केवळ आर्थिक किंवा त्या सगळ्या गोष्टी नाही, पण त्याच्या बरोबरचा भोवताल बदलला आहे. त्या सगळ्या गोष्टी सातत्याने टेलिव्हिजन, सिनेमे, OTT असं सगळं करत असताना आत्ता या टप्प्यावर डॉक्टरांसोबत नाटक करणं, असणार एक मैत्र जपणं, कशा अर्थानं हे सगळं आहे? अगदी बरोबर तू मुद्दा खरं तर मांडलायस की इतक्या वर्ष मी मालिकांमध्ये काम करत होते आणि एकंदरीत म्हणजे सेल्फी नंतर मी खूप गॅप घेतली आणि एकंदरीत म्हणजे
नाट्यगृहांची जी दुरावस्था होती ती बघता, एकंदरीत सगळीकडे दौऱ्यांवरती कसे जायचो काय, मग असं मला वाटायचं की नाही, आपण बदलायला हवं. पण तो बदल कोण घडवून आणणार, तो बदल कोण घडवून आणणार, ते काही होईना. आणि आत्ता जेव्हा मी एका वर्तमानपत्रासाठी जेव्हा मी परीक्षक म्हणून होते, तर तेव्हा मी 25 नाटकं बघितली. आणि ती नाटकं बघत असताना असं कळलं की नाही, अरे आपणच खूप मागे राहिलोत अजूनही. की आता तर किती प्रयोग होत आहेत, किती वेगवेगळे विषय आपल्या मराठी नाट्यभूमीवर येत आहेत आणि किती वेगवेगळे प्रयोग होत आहेत. म्हणजे प्रयोग हे फक्त अभिनयाच्या दृष्टीने नव्हे, तर एकंदरीत नेपथ्याच्या दृष्टीने, कपड्यांच्या दृष्टीने किती फरक होत गेला आहे हळूहळू, आणि आपण याच्यापासून वंचित आहोत. त्यामुळे आता करायला पाहिजे आपल्याला. आणि म्हटलं तसं की दोघंही आम्ही एकाच क्षेत्रात काम करतो आणि घर तर चालवायचं आहे, मुलीला तर शिकवायचं आहे चांगलं, त्यांना तर मोठं करायचं आहे. त्यामुळे हा एक फिनान्शियल होतच, म्हणजे त्या दृष्टीने पण विचार करत होते की आपल्याला एक छान आयुष्य जगता आलं पाहिजे, त्याच्यासाठी मालिका ह्या उत्तम असतात. आणि मुख्य म्हणजे मुंबईतल्या मुंबईत शूटिंग तेव्हा असायचं. आता बाहेरगावी जाऊन करतात, पण पूर्वी लॉकडाऊन नंतर जरा बाहेर जायला लागले, पण तोपर्यंत मुंबईतल्या मुंबईत शूटिंग सकाळी जायचं, रात्री आपल्या मठीत घरी परत. तर त्याच्यामुळे ते एक होतं. पण आता जेव्हा ही अनेक संहिता येत होत्या, पण तरी मन तयार होत नव्हतं. पण आता ही जी संहिता आली त्याच्याबरोबर गिरीशचं नाव जोडलं गेलं. मग म्हटलं गिरीश जरी नाटक करतोय तर ते चांगलंच असणार, मग ते वाचलंच पाहिजे. तर आणि अर्थातच ते खरं ठरलं की ती संहिता फारच गोड आहे, फारच छान आहे. आणि त्या याच्यातून जे सांगायचं आहे ना, ते काहीतरी वेगळं आहे. आणि दोघांनाही आम्हाला मुली असल्यामुळे ते आम्ही जास्त जाणवलं मला ते. माझ्या आजूबाजूला ज्या मुली वावरतात त्यांच्या दृष्टीने सुद्धा मला ते महत्त्वाचं वाटलं आणि हा विषय मला खूप महत्त्वाचा वाटला. त्यामुळे मी म्हटलं की नाही, हे करूया आपण. आणि मुख्य म्हणजे जे कधी आजपर्यंत केलेलं नाही ते मी केलं. म्हणजे संजयला मी संहिता आधी वाचायला दिली, कारण मी खूप कन्फ्यूज होते, काय करू असं मला झालं होतं. तर त्याच्यामध्ये त्याने पहिल्या अंकातला पहिला प्रवेश वाचला आणि तो म्हणाला, लेखक खूप छान लिहितोय, लेखनशैली खूप छान आहे याची. दुसरा अंक वाचला, नाही चांगलं वाटतंय. आणि एका बैठकीत त्याने वाचून काढल्यानंतर म्हणाले, हे नाटक तू करायला पाहिजे. मी खरं त्यांच्याकडनं 2 दिवस मागून घेतले होते, म्हटलं मी उद्या सांगते जरा तुम्हाला. पण मी 2 तासात त्यांना हो म्हणून सांगितलं, येस मी करते नाटक. कारण माझा त्याच्यावर खूप विश्वास आहे. म्हणजे आता मालिका वगैरे करताना काही विचारत नाही, कारण मालिका आपल्याला सांगतात एक आणि होतं एक, त्यामुळे ते विचारण्यात काहीच पॉईंट नसतो. पण नाटक करताना मला असं वाटलं की नाही, हे नाटक करताना मला वाटलं नाही, त्याला पण विचारायला पाहिजे. कारण ह्याच्या अगोदरही त्याने एक नाटक केलेलं होतं आत्ता, त्यामुळे त्याला अंदाज होता सध्याचं काय चाललंय काय ते. पण तो म्हणाला, नाही हे तू कर, हे करण्यासारखं आहे. म्हणून मी कसलाही विचार न करता मी हो म्हटलं. आणि मुख्य म्हणजे म्हटलं तसं गिरीश माझ्याबरोबर आहे, त्यामुळे गिरीश आलतू नाटक करणारच नाही जोपर्यंत त्याला इथे बसत नाही. तो इथून विचार करणारा आहेच, पण तो इथून जास्त विचार करतो असं मला वाटतं. त्यामुळे जोपर्यंत त्याला आवडलंय म्हणजे मी कोण आहे, मला आवडलंच पाहिजे असं झालं होतं. आणि त्यामुळे मी लगेच होकार दिला. आणि खरंच ते, आणि वाचनापेक्षा आता जेव्हा आम्ही करतोय ना, तेव्हा आम्हाला बारीक सारीक गोष्टी अजून जाणवायला लागल्या आणि त्या अंगावर यायला लागले. आणि त्याच्यामुळे एक म्हणजे आता आजपासून आता आमच्या रंथरूज आणि हे सगळं सुरू झालंय ना, आता मला भूकच लागत नाही. आता मला टेन्शन यायला लागलंय. म्हणजे आज मी म्हटलं डबा बिबा काही आणणार नाही, मला नको आहे. मला आता असं झालं की कधी तर 30 तारीख येते आणि आपण प्रेक्षकांसमोर सादर होतोय, असं झालंय. निश्चित ह्या सगळ्यामध्ये गिरीश सर, निवडीचे निकष कोणते असतात? म्हणजे जे 50-55 नाटक आत्तापर्यंतचे तुमची झालेली आहेत, पण त्या सगळ्यामध्ये प्रामुख्याने ज्या वेळेला आपण हे करतो, काय निवडीचे निकष असतात? सुदैवी होतो मी बराच. अगदी सुरुवातीला निवडीचे निकष नसतात किंवा बेगरचा नो चॉईस असं असतं ते, की तुम्हाला काही किंमतच नसते आणि तुम्हाला काही निवड करण्याचा अधिकार नसतो, आणि पात्रता नसते, लायकी नसते, योग्यता पण नसते. तुमचं नावही जाहिरातीत येत नसतं, तुम्ही एक असता त्या टीमपैकी, तेव्हा तुम्हाला काही निवड करता येत नाही. जे असतील ते घ्यावं लागतं, कारण तुम्हाला तिथे प्रूव्ह व्हायचं आहे आणि पुढे जायचं आहे.
पहिल्यांदा तो जेव्हा टप्पा येतो तेव्हा तुम्हाला काहीतरी मिळतं चांगलं आणि तुम्ही रेकग्नेशन मिळतं तुम्हाला. एस्टॅब्लिशमेंट खूप नंतरचा भाग आहे, पण ते दीपस्तंभनी झालं आणि मला रेकग्नाईज केलं लोकांनी की नाही, हा मोठ्या भूमिका दिल्यानंतर हा करू शकतो, आणि तिथून हा प्रवास खरं तर सुरू झाला. पण त्यानंतरचं जे सगळी नाटकं आहेत ते मी इतका लकी समजेन की मला खूप वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका ऑफर झाल्या आणि त्या मला करायला मिळाल्या आणि त्या झाल्या पण उत्तम, म्हणजे अगदी वेगवेगळ्या. म्हणजे कुसुम मनवलेले असेल, सुंदर मी होणार असेल, अभिरामची 3 नाटकं, त्यातल्या 3 अतिशय वेगळ्या भूमिका असतील, आमच्या घरात मधली अतिशय वेगळी भूमिका असेल, कहाणी में ट्विस्टमधला विलन असेल, खूप 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 वेगळ्या. म्हणजे मला आता आठवलं तरी असं होतं की बाप रे, इतक्या भूमिका आपण वेगवेगळ्या कशा केल्या. तर निवड मला नाही करायला लागली. मी फार कमी नाटकांना वाचून नाही म्हटलं आहे, कारण मग एखाद वेळेला तसाच रोल असल्यामुळे मला अप्रोच झाले असतील निर्माते किंवा लेखक किंवा दिग्दर्शक, आणि ह्याचा तर उलटा प्रवास झाला. ही एकांकिका मी पाहिली आणि ह्यातला बाप आणि ही एकांकिका आणि ह्यातला जो मूळ गाभा आहे तो मला आवडला, आणि मी ठरवलं की मी ह्याच्यावर नाटक करणार आणि मला करायचं आहे. आणि मी तो पाठपुरावा करून मग सगळ्या गोष्टी जमवत गेलो आणि मला खूप लोक छान जमत मिळत गेले आणि हा आज होतं. हे असं पहिल्यांदा झालं आहे. मी एकांकिका पाहून स्वतः काहीतरी असं करून नाही केलेलं आत्तापर्यंत मी एकांकिकेवर झालेलं नाटक पण केलेलं नाही. आपल्याकडे खूप मोठी मोठी उदाहरणं आहेत. ऑल द बेस्ट सारखं एक मोठं उदाहरण आहे जे एकांकिकेवर झालं, किंवा मला वाटतं बाभुळबन नावाचं एक एकांकिका होती ज्याच्यावर नाटक महेश मांजरेकरांनी केलं होतं वगैरे, अशी काही उदाहरणं आहेत. पण हे त्या ह्याच्यातलं नाटक आहे जे एकांकिकेतून झालं आणि ते मला करायला मिळतं. ह्या सगळ्यात आजच्या काळीला समकालीन असणारा सगळ्यात मोठा प्रश्न हा पेरेंटिंगचा आहे, पालकत्व. ह्या सगळ्याकडे कशा अर्थानं एक्सरेटिक विजनने हे नाटक बघतं? खूप डिटेल बोललो तर नाटकाचा विषय होईल, पण मला असं वाटतं की पेरेंटिंग आणि कुटुंब हे नाटक ना, मी मगाशी म्हटलं की एक छान वाक्य आहे आमच्या नाटकात की प्रचंड लोकसंख्येच्या जगात आपल्यावर जीवापाड प्रेम करणारी फक्त 5-6 माणसं असतात, बाकी जगाला तुमचं काहीच देणं घेणं नसतं. जरा उद्धट विधान आहे हे, पण तशा अर्थी नसतं. ते आपापल्या पुरा कुटुंबात व्यस्त असतात, त्यांना त्याच्यातून ॲडिशनल वेळेत दुसऱ्या कुटुंबांबद्दल भलं करण्यासाठी काही मिळत नाही, आणि म्हणून आपली माणसं जगवायचीच असं ते नाटक म्हणतं. तर ती जी बॉन्डिंग आहे ते की एकमेकांनी एकमेकांसाठी उभं राहावं लागतं. की पुन्हा एक मुद्दा असा येतो या नाटकात की कुठल्याही प्रॉब्लेममधून बाहेर काढायला बाहेरचं कोणी येणार नाही आहे. जे काय करायचं आहे ते आपल्याला करायचं आहे. सो हे सगळ्याच बाबतीत लागू होतं असं मला वाटतं. देशाच्या सुरक्षेच्या बाबतीत सुद्धा हेच लागू होतं की बाहेरचं कोणी तुम्हाला मदत करायला येणार नाही, तुम्हाला आतून तयार व्हायला पाहिजे, तुम्हाला फाईट करायला पाहिजे. सो तो जो ओव्हरकमिंग फिअरसारखा एक मुद्दा आहे, किंवा त्या ह्याच्यातून बाहेर पडणं जे आहे, एखाद्या संकटातून बाहेर पडणं आहे, त्याला तोंड देणं आहे, ह्या सगळ्याला तुम्ही एकत्र असल्याशिवाय, एकजूट असल्याशिवाय, आणि मग फॅमिली म्हणजे काय तर समाजाचंच एक छोटं रूप नाही का? फॅमिलीज मिळूनच समाज बनतो. तर आम्ही तेच तर डोक्यात घेतलं आहे की या फॅमिलीज जर का अशा बॉन्डिंग असलेल्या झाल्या, प्रेक्षकांपैकी 1000 लोकांच्या 1000 फॅमिलीज जर चांगल्या झाल्या आणि असे हजार आम्ही जर स्ट्रॉंग करत गेलो तर डेफिनेटली काहीतरी खूप चांगलं केल्याचं समाधान आम्हाला मिळणार. यातली आई आणि प्रत्यक्ष आयुष्यातली आई ह्याचा ताळमेळ किंवा सुवर्णमध्य किंवा टँजंट आहे असं काय नेमकं आहे, आणि आत गलबलल्यासारखं झालं असं कधी झालं? प्रश्नच नाही. म्हणजे हा विषयच तुम्ही जेव्हा बघाल तेव्हा प्रत्येकालाच असं होईल. फक्त आई असं नाही तर प्रत्येकालाच होईल असं मला वाटतं. आणि कुठले तरी ना प्रत्येकामध्ये एक आई दडलेली असते असं माझं म्हणणं आहे. म्हणजे जरी बायका म्हणत असल्या की 9 महिने मी त्याला पोटात वाढवलं आहे, पण तसं जरी असलं ना तरी तो जो बाप असतो, वडील असतात, तो त्याच्या मनात एक कुठेतरी एक ममत्व आहे ना. आई आहेच ना, फक्त त्याला पण वेगळी नावं दिले तेवढंच. आणि पुरुष रडू शकत नाहीत, बायका रडू शकतात, किंवा बायका मनातलं भाडबाडा बोलून टाकू शकतात, तसं नाही. पण जेव्हा जुलियासुद्धा 7 समुद्रापार गेली तेव्हा तिला आम्ही हेच सांगितलं, मी काय संजयने काय, त्याने वेगळ्या भाषेत सांगितलं असेल, तो तिला ईमेल करत असतो
कारण तो व्हॉट्सअपवर नाही आहे, त्यामुळे तो मेल करत असतो. मी रोज तिला व्हॉट्सअप करत असते, त्यामुळे की काही झालं तर फोटो जो आहे तो इतका गोड आहे. तो जेव्हा Facebookवरचा. ती जेव्हा चालली होती ना ब्रिस्बेनला, तर तेव्हा तिला सेंड ऑफ दिला होता आम्ही, तेव्हाचा तो फोटो आहे त्याचा. आणि तो अजूनही मला ओरडतो, तू का तिला हो म्हणालीस, आपल्यापासून लांब गेली ती. हे त्याचं प्रेम आहे, पण हे त्याचं प्रेम आहे. तर तेव्हा मी तिला नेहमी सांगते, काय असेल ते आम्हाला सांगत जा, काही मनात लपवू नकोस, काय ते मोकळेपणाने बोल. की म्हणजे तेवढा फ्रीडम आपण मुलांना द्यायला पाहिजे की तुझ्या मनात काय ते सांग. आणि त्याच्यातून आईवडीलच मार्ग काढतात, आईवडीलच. आणि आपणही चुकलोत ना आयुष्यामध्ये, पण आपली मुलं चुकली तर आपणच त्यांना जवळ घ्यायला पाहिजे आणि आपणच त्यांना सुधारायला पाहिजे, किंवा त्यांची चूक सुधारली पाहिजे. आपण त्यांच्या पाठीशी ताठपणे खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे. मग त्याची चूक असली तरी सुद्धा ते आपलंच पोर आहे ना, तर त्याला आपणच समजून घ्यायला पाहिजे, असं माझं नेहमी म्हणणं असतं. किंवा आता काही माझ्या मैत्रिणींच्या मुलींनी मनाविरुद्ध लग्न केलं आहे, पण मी नेहमी त्यांना सांगते की असं असलं ना तरी त्यांना अंतर देऊ नका. कारण ती आपल्या घरात राहिली ना 25 वर्ष, आपण तिला जास्त ओळखतो आणि आपल्याशिवाय कोण आधार देणार दुसरं. आणि तर एवढे ग्रजेस घेऊन हे आत्ताच्या- म्हणजे मला आणि आत्ता तर मला असं वाटतं की आपण ना, जी म्हण आहे की रात गई सो बात गई, तर ते आपण कायम लक्षात ठेवलं पाहिजे असं मला वाटतं. की सोडून द्या गोष्टी, सोडून द्या, जाऊ देत. कारण आत्ता मी इथे तुझ्याशी बोलते, पण पुढच्या क्षणाला काय होईल माहिती नाही आज आपल्याला कोणालाच. तर त्यामुळे मला असं वाटतं, मनात काही ठेवू नका, सोडून द्या गोष्टी, पुढे जात राहा. तसं ते आहे की आपलंच मुलं येते, आपलंच रक्त येते, त्यामुळे आपण त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे, त्याने काही केलेलं असं तरी सुद्धा. प्रेस नोट मध्ये एक वाक्य होतं आणि ते होतं की फोन स्मार्ट झाला आणि माणूस बावळट. तर ते नेमकं हे कोणत्या, ह्यातला अन्वयार्थ काय या सगळ्यातला, या नाटकाचा? उत्क्रांतीमध्ये होतं काय माहिती आहे का, की आपण फार गोष्टी या तंत्रावर अवलंबून राहायला लागतो. आणि जेवढे तुम्ही तुमचं परावलंबन होतं ना, तेवढं डार्विन सांगतो की तुमच्यातल्या ज्या गोष्टी आहेत त्या मग नष्ट व्हायला लागतात, झळायला लागतात. मग आता आपण फोनमध्ये टेम्परेचर पाहतो, आपण फोनमध्ये उद्या पाऊस पडणार की नाही पाहतो, किंवा सगळ्या गोष्टी आपण तिथे पाहतो, टेक्नॉलॉजीमध्ये बघतो. पूर्वीची माणसं आकाशाकडे पाहून सांगायची, मुंग्यांच्या मुवमेंटवरून सांगायची, झाडांच्या फुलांवरून सांगायची किती दिवसांनी पाऊस पडेल किंवा काय. हे जे ऑब्झर्वेशन आहे, आपण सगळं अवकाश आपलं छोटं छोटं करत चाललो आहे. आपली पंचज्ञानेंद्रिय जे आहेत त्यांचे जे विषय आहेत ते आपण क्लोज डाऊन करत चाललो आहे, आणि सगळं इथे आलं आहे आता. त्यामुळे आपण आकाशच बघत नाही. मुंबईत फिरताना इतक्या मोठ्या बिल्डिंग आहेत की तुम्हाला पूर्ण मान वर केल्याशिवाय आकाशच दिसत नाही. तुम्हाला सूर्य दिसत नाही, तुम्हाला सूर्यास्त दिसत नाही. असो, फार वेगळा मुद्दा आहे तो. पण इतकं तुम्ही परावलंबन जेव्हा करता ना, तेव्हा तुम्ही एकीकडे थोडेसे निष्काळजी होत जाता, केअरलेस होत जाता, मूर्ख होत जाता, बाळोट होत जाता. तर तो जो आहे फोन किंवा ही टेक्नॉलॉजी, ही जितकी स्मार्ट होते तितकं जिवंतपणा तुमच्याकडे आहे ते तुम्ही सगळं निर्जीव करत चालला आहात, आणि त्याचे फटके बसतात मग तुम्हाला. तर तो फटका जो आहे तो टाळायचा असेल तर तो काय करायचं, असं हे नाटक सांगेल. किंवा त्याच्यातच वाक्य आहे ते की हां. आणि दुसरं एक असं आहे की तुम्ही नवीन होणारी इन्व्हेन्शन्स थांबवू शकत नाही. कारण इन्व्हेन्शन्सचं काय गडबड आहे माहिती का, की इन्व्हेन्शन ही फक्त चांगल्यासाठी होतात, पण त्याचा दुरुपयोग घेणारे एलिमेंट्स खूप आहेत. पण ते एलिमेंट्स आपण इन्व्हेन्शन नाही थांबवू शकत, पण आपण शहाणे होऊ शकतो, असं पण वाक्य नाटकात एका ठिकाणी येतं. की तुम्ही त्याचा वापर जागरूकपणे करू शकता, सजगपणे करू शकता. नाहीतर मग असं होतं की मग ते निष्काळजी होत जातो आणि मग ते ओव्हरपॉवर करतो तुमच्यावर. निश्चित. आजची आई ही खऱ्या अर्थानं अधिक सोशिक, अधिक समंजस का अधिक गोंधळलेली आहे असं वाटतं? नाही, आजची सोशिक नाही आहे आई. ती बोलणारी आहे आणि गोंधळलेली नाही म्हणणार मी, पण तिने पण टेक्नोसावी व्हायला पाहिजे असं मला वाटतं. म्हणजे आता माझ्याच वयाच्या आया आहेत, नाही बाई मला ह्यातलं कळत, नाही बाई मला ते कळत. तर ह्या गोष्टी मला नाही पटत. की नाही, आपल्याला जर आपल्या मुलांपर्यंत पोचायचं असेल, म्हणजे आपल्या आईवडिलांना आपल्यापर्यंत पोचायला फार वेळ नाही लागला, कारण मुळात आपणच त्यांच्या हातात होतो. किंवा आपल्याकडे का असं आपण कधी विचारलंच नाही आपल्या आईवडिलांना. हे त्यांनी सांगितलं, हो हे मी केलं. किंवा त्यांच्या मनाविरुद्ध आपण फार कधी काही वागलेलो नाही आहे, ते एखाद दुसरे बंड पुकारलं नाही. पण मला असं वाटतं की आताचे जे आहे ते खूप आपण सोशल मीडिया
नाटकच्या थ्रूच आपण आपल्या मुलांना ओळखू शकतो, त्यांच्या जवळ जाऊ शकतो. ती भाषा आपल्याला जमायला पाहिजे असं मला वाटतं. कारण त्यांच्या पुढे आज इतकी प्रलोभनं पण आहेत आणि इतक्या गोष्टी आहेत त्यांच्या पुढे की म्हणजे आता मी सतत जुल्याचा हे करते म्हणून, पण तिला जे शिकायचं होतं ते इथे नव्हतं. ते तिला परदेशात जाऊनच शिकावं लागणार होतं. तर जेव्हा मला माझ्या घराच्या बाहेर पडून नृत्य शिकायला जायचं होतं दुसऱ्या याच्यामध्ये गावामध्ये, मी फार नाही इकडनं चेन्नईला, तर तेव्हा माझ्या वेळेस छे चेन्नईला वगैरे नाही तुला पाठवणार आम्ही शिकायला, एवढ्या लांब नाही पाठवणार. पण जेव्हा माझी लेक म्हणाली की मला ऑस्ट्रेलियाला जावं लागेल, तेव्हा माझी लगेच म्हणाली तिला अडवू नकोस हं, तिला शिकायचं शिकू दे, तिला जाऊ दे. म्हणलं माझ्या वेळेला नाही म्हणालीस आणि तिच्या वेळेला. आताचं जग बदललंय, आता ते तिला करायला पाहिजे. आता त्यांचे पंख मोठे होत जात आहेत, त्यांना खूप क्षितिज मोठं विस्तार. क्षेत्रफळ मिळालंय. म्हणजे हे तिचे विचार ऐकून मला असं नाही, मी बदलायला पाहिजे आता, की आता आयांनी बदललं पाहिजे. किंवा आपण आजूबाजूला जे बघतोय, किंवा आता परवाच एक गोष्ट मी वाचली की त्या वडिलांनी लग्न करून वाजत गाजत त्या वडिलांनी आपल्या मुलीला सासरी पाठवलं, पण जेव्हा डिवोर्स घेतला तिने तेव्हा वाजत गाजतच त्या बापाने आपल्या मुलीला घरी आणलं. कारण माझी लेक ही माझ्यासाठी खूप महत्त्वाची आहे, माझं मूल माझ्यासाठी महत्त्वाचं आहे. तर आज पालकांनी सुद्धा बदलायला हवं आहे, म्हणजे आयांनी सुद्धा बदलायला हवं आहे. आणि थोडेफार त्यांना आपले विचार द्यायला पाहिजे, आपण त्यांचे घ्यायला पाहिजेत. कारण आताची मुलं खूप सॉर्टेड आहेत असं मला वाटतं. त्यांचे विचार जे आहेत ना खूप वेगळे आहेत आणि त्या दृष्टीने आपणही वाटचाल करायला पाहिजे असं मला वाटतं. खूप मोठं वाक्य आहे. की ते विचार माझं म्हणणं मुळात आपण सगळ्यांनी इन्कमिंग चालू ठेवलं पाहिजे, त्यांचं म्हणणं पूर्ण ऐकायला पाहिजे, त्यांना काय म्हणायचं ते आपण ऐकायला पाहिजे, त्याच्यावर विचार करून आपण आपली प्रतिक्रिया द्यायला पाहिजे. कारण आपण म्हणतो मुलं वाचत नाहीत, पुस्तकच घेत नाही हातात, हे नाही, पण आज त्यांच्या एवढ्या छोट्याशा पुस्तकामध्ये खूप काही दडलेलं असतं. पण ते चांगलं आहे का वाईट आहे आपणही त्याच्यावर लक्ष ठेवायला पाहिजे, की ते काय करतायत, की दमदाटी करून नाही पण त्यांच्याशी मैत्री करूनच ते करायला पाहिजे असं मला वाटतं. निश्चित. या नाटकानंतर प्रत्येक पालकाने मुलांना कोणता एक प्रश्न विचारला पाहिजे, की किंवा नाटक संपल्यानंतर मनात काय प्रश्न उमटतील असं तुम्हाला वाटतं? प्रश्न काय उमटतील पेक्षा वास्तव काय हे हां, म्हणजे एकतर त्या किंवा उत्तरं सापडतील असं वाटतं? हां, काही गोष्टी एक नक्की होईल असं मला वाटतं, किंवा व्हावं अशी इच्छा आहे. किंवा कोणतरी असं म्हणतील की असं कधीच झालं नाही, म्हणजे चांगली नाटकं बघून कधी समाज चांगला झाला नाही, किंवा वाईट नाटकं बघून वाईट समाज झाला नाही. पण प्रयत्न नेहमीच लेखकांनी केला. थॉट प्रोवोकिंग ज्याला आपण म्हणतो, विचार प्रवर्तक नाटक ज्याला म्हणतो आपण, किंवा एखाद्या सोशल इश्यूवरचं नाटक जेव्हा आपण म्हणतो तेव्हा तो इश्यू लोकांना कळावा हा त्याचा मागचा उद्देश असतो, आणि त्याबद्दलची सजगता समाजात जावी असा उद्देश असतो. तर तोच उद्देशाचा आहे. एक नक्की होईल की हे जे फॅमिली बॉन्डिंग आम्ही म्हणतोय, की एकमेकांच्या बद्दल ते नक्की काहीतरी 1% जरी गेलं ना, मी मगाशी म्हटलं तसं, की आपल्या फॅमिलीला आपण खूप महत्त्व दिलं पाहिजे आणि ही फॅमिली टिकवली पाहिजे. हा विचार जरी गेला तरी खूप आहे. बाकीच्या गोष्टी खूप नंतरच्या आहेत. मग त्या जसं म्हणतो आपण की उप गोष्टी आहेत, की त्यातनं मग प्रत्येक माझ्या वयाचा माणूस त्याचा बाप कसा रिलेट करेल, हिच्या वयाची आई कशी रिलेट करेल, त्याच्यात आपल्यासारखीच बोलते हे म्हणेल की नाही, किंवा मुलांशी ते रिलेट करतील की नाही, हा वेगळा मुद्दा झाला, नाट्य म्हणून मुद्दा झाला. एकंदर नाटकाचा थॉट म्हणून त्यातले हा मुद्दा जर का गेला की फॅमिली ही भयंकर महत्त्वाची आहे, ती टिकवली पाहिजे, तर सगळं पुढे टिकणार आहे. आणि याचाच म्हणजे पहिला भाग हा आहे की फॅमिली टिकली पाहिजे, मग हळूहळू ते सगळं होईल. आणि त्या अनुषंगाने हा टेक्निकल गोष्टींच्या अवेअरनेसचा जो मुद्दा आहे की त्याच्याकडे खूप आपण नीट पाहिलं पाहिजे, निष्काळजी राहता कामा नये. हे 2 गोष्टी नक्की जातील आणि त्याच्याबद्दल त्यांची चर्चा डेफिनेटली होईल. आणि मला वाटतं ते जे प्रेम आहे, म्हणजे शेवटी मी म्हणायला नको, कुसुमाग्रजांनी म्हटलेलं आहे की संस्कृतीचा सारांश, इतिहासाचा निष्कर्ष आणि माणसाच्या अभ्युदयाची एकमेव आशा आहे प्रेम. सो ते प्रेम जरी त्या सगळ्यांनी एकत्र येऊन त्यांच्यामध्ये आलं ना थोडंसं, खूप झालं. निश्चित. तुम्ही इतक्या दिग्दर्शकांबरोबर काम केलंय, संदीप दंडवते बरोबर काम करत असताना नेमकी काय मनात भावना आहे, आणि आजच्या पिढीचा दिग्दर्शक जो एकांकिकांमधला बादशाह आहे तशा अर्थाने, आणि सगळ्या मला खरंच माहिती नव्हतं अगोदर संदीप दंडवते कोण आहेत काय आहेत, मला माहिती नव्हतं. पण मी म्हटलं तसं की गिरीशनी
होकार दिला नाटकाला म्हणजे सगळं चांगलंच असणार, नाही तर सहजासहजी गिरीश हो म्हणणार नाही ही खात्री होती मला. तर त्यामुळे वाचन केलं तेव्हा म्हणलं की हां ठीक आहे. पण त्याच्यानंतर मी काही गोष्टी सांगितल्या, त्याच्यानंतरही ते लिहून आलं आणि ओघवती भाषा आहे. आणि ज्याला ज्याला मी सांगितलं नाही नाही नवीनच आहेत लेखक दिग्दर्शक संदीप दंडोत. ओ अच्छा, संदीप दंडोत. म्हणलं अरे बापरे, आपण खूपच मागे आहोत. म्हणजे खूप जणांना संदीप दंडोते माहिती आहेत आणि मी स्वतःला सतत काय तुला माहिती नाही आणि बडबडते असं मला झालं. पण काम करताना जे ते जास्त जाणवलं की फार कमी शब्द बोलतात, फार कमी शब्दात खूप काही समजावून सांगतात. आणि मुळात मी म्हटलं जसं की ओघवती भाषा असल्यामुळे ना फार काही सांगायला लागलं नाही किंवा फार चर्चा पण करायला गरज नाही पडली. इतकं सर्व गुणसंपन्न मुलगी म्हणतो ना, तर सर्व गुणसंपन्न नाटक आहे की त्याच्यामध्ये फार काही चर्चा करायला लागली नाही आम्हाला. हे असंच का, मग मी अशीच का मुवमेंट घेऊ, मग मी असंच का करू, असं करावंच लागलं नाही. इतकं ते छान वातावरण त्यांनी आपोआप निर्माण केलं, कौटुंबिक वातावरण आपण म्हणतो तसं. आणि काम करताना सुद्धा एकतर गिरीश बरोबर खूप छान मैत्री, त्याच्यामुळे ते आहे. जान्हवीताई आमच्याबरोबर आहे पणशीकर, आणि दोन्ही मुलं सुद्धा ऐश्वर्या आणि आमचा आकाश, हे सुद्धा इतके छान आहे. प्रत्येकाला ना आस आहे करण्याची, ऊर्जा आहे की नाही आपण काहीतरी वेगळं शोधून काढूया, आपण काहीतरी करूया. हे जेव्हा असतं ना तेव्हा ते नाटक खूप छान उभं राहतं असं मला वाटतं. नाही तर हां माझे डायलॉग बोलून झालं असं नाही आहे ते. तर मी प्रत्येकाचं काम बघत असतो, काही ना काहीतरी बोलत असतो की नाही आपण हे करून बघूया का, आपण असं केलं तर मी तुला लुक देईन, मग तू मला लुक दे. हे जे आहे ना देवाणघेवाण ना, ही त्या तालमींमध्ये झाल्यामुळे ना ते खूप छान वाटलं आणि ती जास्त मजा आली मला. तर त्याच्यामुळे त्यांच्याबरोबर काम करताना खूपच कम्फर्टेबल वाटलं. खूप छान पद्धतीनं त्याने नाटक बसवलं आहे, खूप छान लिहिलं आहे त्यांनी. आणि त्यांचंसुद्धा हे पहिलंच व्यावसायिक नाटक आहे. तर म्हणजे एकांकिकेचा बादशाह तू म्हणालास तसं, पण व्यावसायिक नाटक म्हणून पहिलं असलं तरीसुद्धा त्यांनी शांतपणे केलं. काही कुठे टेन्शन नाही, आरडाओरडी नाही, काहीच नाही. इतकं शांत मी कधी बघितलं नाही दिग्दर्शक. तर मी दिग्दर्शक वाटतच नाही. मुळात ते स्वतः अभिनेता असल्यामुळे ना त्यांना त्यांचं पण कळत होतं की अभिनेत्याला हे काय कठीण जात असेल किंवा हे काय केलं पाहिजे. त्याच्यामुळे ते खूप सोपं होत गेलं सगळं आणि खूप मजा आली. म्हणजे आता याची 60 नाटकं होईपर्यंत मला वाटतं की आम्ही एकत्र असू. म्हणजे तू म्हणालास ना की सर्कल पूर्ण झालंय, काय सर्कल पूर्ण झालं नाहीये, तर या जंतर मंतरमध्ये मी अडकले आता असं मला वाटायला लागलंय की आता. कारण तेव्हा आम्ही केलं कुसुम मनोरलेलं केलं, पण त्याच्यानंतर आम्ही अजून एक मालिका केली. तर तसं तो मला अजून उलगडत गेला. गिरीश कसा आहे, गिरीश की काय कसं विचार करतो, काय गंमत ते. आता अजून म्हणजे जेव्हा मी बाहेर काम करते ना तेव्हा असं काही आले सीन की मी गिरीशला मेसेज करायचे, गिरीश मी तुला इथे खूप मिस करते रे. कारण आम्ही खूप छान इम्प्रोवाईज करायचो एखादा सीन आणि मग ते आम्हाला कधी सांगायला नाही लागलं की आता मी तुझा हातात हात धरे ना, आता तू माझ्या, हे आम्हाला सांगायला नाही लागलं आहे, आपोआप आमच्याकडनं होत गेलं. तसं ते इथे होत गेलं. तर त्याच्यामुळे काम करताना खूप ती पण एक मजा असते ना, म्हणजे नशा असते ती आपली एक. रंगभूमीवर काम करण्याची, आवडत्या नटाबरोबर काम करायची एक नशा असते. तर ती मला इथे जास्त अनुभवायला मिळाली. त्याचं हे 55वं नाटक आहे. तर त्याचा मला खूप आनंद होतो कारण 50वं नाटक त्याचं येणार होतं तेव्हा आम्ही एकत्र होतो. माझं 50वं नाटक पाहिजे ग, माझं 50वं नाटक. आणि ते त्याने 50वं नाटक केलं आणि म्हटलं यार मी का नाही तेव्हा. आणि आज असं हे 55वं नाटक आहे, त्याच्याबरोबर मी आहे. म्हणजे जसं तो म्हणाला की युनिवर्स आपल्याला काहीतरी देत असतो, मॅनिफेस्टेशन केलं असेल कदाचित तसं. तर तसं मला ते झालं की येस 55वं नाटकात तरी मी आहे त्याच्याबरोबर. आणि आता कदाचित पुढे 60व्याला पण असेल. संदीपचा विषय निघाला म्हणून मी आवर्जून बोलू इच्छितो. कारण एकांकिका मी त्याची पाहिली आणि मग हे नाटक होतं आहे. एकांकिका ते नाटक करणं ना खूप डिफिकल्ट आहे म्हणजे लेखक म्हणून, आणि ते तेवढंच प्रभावी ठेवणं हे त्याहून डिफिकल्ट आहे. मी अनेक फार मोठ्या लेखकांची नाटकं पण केली, म्हणजे पु ल देशपांडे, आचार्य अत्रे असे असतील किंवा, आणि नंतरच्या पिढीतल्या सगळ्या उत्तम लेखकांबरोबर म्हणजे अभिराम भडकमकर, गिरीश जोशी अशा लेखकांचीही नाटकं मी केली. ते सगळं गृहीत धरून मी म्हणतो की ज्याला क्राफ्टिंग म्हणतो आपण, नाटकाची सीन्सची मांडणी आणि वाक्य
असं म्हटलं जातं की शंगो साठे हे लेखक असे होते की त्यांचं नाटक वाचायला तुम्ही सुरुवात केलीत, बघायला तर फार नंतरची भाग, वाचायला जरी सुरुवात केलीत तरी कोण कोणाचं काय आहे नात्यानी, कोण कुठे आहे, कोणाचं एज्युकेशन काय आहे, कोणाचं वय काय आहे हे सांगावंच लागत नाही. ते आपोआप संवादानं कळतं. त्याला खरं क्राफ्टिंग म्हणतात. किंवा कुठल्या मागून कुठला सीन यावा. आणि मुख्य असतं ते की एकांकिकेतून दुसऱ्या 2 अंकीमध्ये जाताना इंटरवलचा नेमका पॉईंट काय असेल, आणि मग इंटरवल नंतर एका खूप मोठ्या उत्कर्ष बिंदूला तुम्ही इंटरवलला गेलात तर नंतर तो सस्टेन होईल का, आणि मग त्याच्यावर शेवट काय असेल. तर हे कळणं फार मोठी गोष्ट आहे. आणि ती पालीची मगर नाही झाली. आणि त्या लेखकाला ती जमली आहे. आणि संवाद आणि कुठेही मधला ना फार- सहजता, हां. ती जी म्हणतो मी की ती जी असते ना की मुद्दामून बेतलेले संवाद जे असतात ते कळतात, ते नाही. तर ह्या 3 गोष्टी फार मोठ्या लेखकांच्या मी अनुभवल्या. त्या मी या लेखकाच्या पहिल्या व्यावसायिक नाटकात अनुभवतोय. सो तो आता पुढे काय करेल हे मी सांगायला नको. निश्चित इतकं आपलेपणाने तुम्ही बोललात, कारण आता थांबवायचं कसं खऱ्या अर्थानं तुम्ही जे म्हणताय, पण ते सटल असणारं एक मोठं वादळ आहे असं मला वाटतं. आणि ते प्रत्येकाच्या उंबरठ्यापर्यंत येऊन ठेपलंय. तुमच्यासारखी जातीवंत कलावंत ह्याच्यात आहेत, हीच मोठी पावती आणि तेच द्योतक आहे की प्रेक्षकांनी थिएटरपर्यंत यावं. दुसरी एक जबाबदारी किंवा एक कळकळीची विनंती मी करू इच्छितो की हे जेवढं आम्ही करणार आहोत, जेवढं आवश्यक आहे म्हणून, तेवढंच याला या प्रसिद्धी माध्यमांनी सुद्धा सपोर्ट करावं. तरच हे लोकांपर्यंत पोचेल की हे काय आहे. निश्चित इतकं मनमोकळेपणाने बोललात लेट्सअपशी, त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. विश यू लव्ह लक अँड सक्सेस. थँक्यू सो मच. Thank you. थँक्यू सो मच. थँक्यू. थँक्यू.